जगदंब. इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांचे मी आराध्य गणेशजी उरक सहर्ष स्वागत करते, सहर्ष स्वागत करते, सहर्ष स्वागत करते. इंद्रजिमी जंब पर बाण वसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पौनबाणी बाह पर संबुरती ना पर ज्योतः बा पर राम द्विजराज है दावद्रुम दंड पर चीता मुख झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुगराज है तेज तम अंश पर कान्नजिमी कलस पर द्योमलच्छ बलस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. प्रतिभ चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुन शिवसैशा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. अंधाराला छेदणारा प्रकाश म्हणजे शुभा, अन्यायाला गाडणारा आक्रोश म्हणजे शुभा, मरणालाही धडकी भरवणारा वाघ म्हणजे शुभा. अरे औरंगजेबाच्या दरबारात वाघासारखा गरजला तो स्वाभिमान म्हणजे शुभा. ज्यांनी शत्रूंच्या काळजात धडधड निर्माण केले असा दररा म्हणजे शुभा, असा दररा म्हणजे शुभा. ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले तो स्वाभिमान म्हणजे शुभा. कपाळावरचा टिळा आणि आमचा देव म्हणजे शुभा. अरे या मातीचा श्वास आणि आमच्या काळजाचा तुकडा म्हणजे शुभा, आमच्या काळजाचा तुकडा म्हणजे शुभा. अशी या रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या म्हणावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या म्हणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर आणि राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. इतिहास तोच घडवतो ज्याच्या रक्तात आणि काळजात शिवराय नावाचं वादळ वाहत असतं. इतिहास तोच घडवतो ज्याच्या रक्तात आणि काळजात शिवराय नावाचं वादळ वाहत असतं. जो शून्यातून स्वराज्य निर्माण करतो, जो शून्यातून स्वराज्य निर्माण करतो, असा माझा शिवछत्रपती, असा माझा शिवछत्रपती, असा माझा शिवछत्रपती. जेव्हा बलाढ्य शत्रू रयतेवर चालून येत होते तेव्हा गनिमी कावा आणि निरड्या छातीचा वापर करून औरंगजेबाच्या सत्तेला त्यांनी हदरे दिले, औरंगजेबाच्या सत्तेला त्यांनी हदरे दिले. विजयासारखी तलवार चालून गेला, निरड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोठा पडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. स्वर्गात गेला ज्याने देवाला झुकून मुद्रा केला. असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. मित्रांनो, जर 350 वर्षापूर्वी सह्याद्रीच्या कुशीत हा वाघ जन्माला आला नसता तर आज तुमचं आणि माझं अस्तित्व काय असतं याचा विचार करा. मित्रांनो, मंदिराचा सन्मान आणि संस्कृतीची शान केवळ महाराजांमुळेच टिकून आहे, महाराजांमुळेच टिकून आहे. ना शिवबाचा जन्म झाला असता ना नसती राहिली अंगणातील तुळस, ना शिवबाचा जन्म झाला असता ना नसता राहिला मंदिराचा कळस, ना नसता राहिला मंदिराचा कळस. नुसत्या जमिनीवर अथांग समुद्रालाही ज्यांनी व्यसन घातलं ते माझे राजे. जंजिऱ्यासारख्या अजिंक्य किल्ल्यासमोर न झुकणारा आणि अपयश आले तरी पुन्हा उभा राहणारा असा मर्द मराठा माझा. असा मर्द मराठा कसा होता तर डोक्यावर जिरेटोप, हाती भवानी तलवार, ढकलत स्वराज्याचा पाया, छातीवर शोषून वार, होता तो सिंहाचा छावा, होता तो सिंहाचा छावा, खेळून गनिमी कावा. जिंकून घेतलं आकाश त्याने, जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही पायवाट घातलं त्याला बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गौडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी, केली त्याने 9 वेळा स्वारी पण तरी पडला अपयश पदरी. असेल का दुःख या परी म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही, पेटून उठला मर्द मराठा, पेटून उठला मर्द मराठा. मित्रांनो, आज मी इथे केवळ एक मुलगी म्हणून नाही, आज मी इथे केवळ एक मुलगी म्हणून नाही तर शिवबाच्या वाघिणीच्या नात्याने उभी आहे, शिवबाच्या वाघिणीच्या नात्याने उभी आहे. तर दगड झाले तर सह्याद्रीचे होईल आणि माती झाली तर रायगडाची होईल. दगड झाले तर सह्याद्रीचे होईल आणि माती झाली तर रायगडाची होईल. आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवबाची वाघीण म्हणून जन्म घेईल, शिवबाची वाघीण म्हणून जन्म घेईल. मित्रांनो, मला आता एवढंच सांगावंसं वाटतं, मित्रांनो मला आता एवढंच सांगावंसं वाटतं की आमचा श्वास आणि आमचा ध्येय फक्त भगवा आहे, भगवा आहे, भगवा आहे. जरी कापले आमच्या नसा तरी आता फक्त शिवराय असेल. अरे जरी कापले आमच्या नसा तरी रक्तात फक्त शिवराय असेल. आणि फाडली जरी आमची छाती तरी आता फक्त भगवा दिसेल, भगवा दिसेल, भगवा दिसेल. चला तर मग मित्रांनो आता घोषणा द्यायला सुरुवात करूया. आणि